भक्ताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा, तिची माझे हित करीते सकळ, जेनी हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडी, त्यांची आणि जोडी सर्व सुख, तिची माझी हित करीते सकळ, जेनी हा गोपाळ कृपा करी, तुका म्हणे शेष सेवीन आवडी, तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन मोडी बोलिले ते, तिची माझी हित करीते सकळ, जेनी हा गोपाळ कृपा करी. चंद्रशेखर बाबा एवं विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा वर्धापन दिन या निमित्तानं ही त्रिदिनी नाम 3 दिवसाचा आयोजित केलेला कार्यक्रम आज दुसऱ्या दिवसाची रात्रोप्रसंगातली सेवा श्री हरिभक्तपरायण महंत आप्पासाहेब महाराज यांच्या आणि ग्रामस्थांच्या प्रेमाखातर सेवा माझ्याकडे चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सरळपंथी संत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबारा संत जीवाचं कसं हित करू शकतात हे चकारात्मक केलेलं चिंतन म्हणजे हा अभंग. आज गाणारी वाजविणारी एकाहुनी बडी आमची मुरल्यांना दाबीकर म्हणजे जुनं मुरलेलं लोणचं. परळीच्या शनिवार भजनी मंडळातलं एकमेव वर्तमान काळातलं रत्न म्हणजे मुरल्यांना. आणि विशेष महाराष्ट्रात ख्यातनाम मूर्ती महादेव महाराज गोपाळे हे आमचे लंगोटियार दोस्तान्यातली व्यक्ती, आळंदीपासूनची गुणवत्ता अप्रतिम स्वरूपाचा गुण कमवला. गरिबीतून गुणाची खान बनणं जड जाते, तेवढ्या सुविधा नसते, पण अशील ती परिस्थिती झेलून दोंदेकर म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीतला एक गायन क्षेत्रातला हिरा म्हणून समजला जाणारा, लता मंगेशकर सारख्याला सुद्धा जो निबंध देणारा माणूस, त्या मारुतीबा दोंदेकरांच्या शिष्याचे पट्टशिष्य म्हणजे महादेव महाराज. चंद्रराव डंबेरे फेमस मूर्ती, त्यांच्या तालमीत महादेवांची तयारी आणि ईशदेन आवाज काढला की माणसाच्या काळजाचा ठाव घेणार अशी रत्न आहेत. आज आमचे किसन महाराज आहेत, आमचे भागवतराव आहेत, इकडे आमचे माऊली आहेत. म्हणजे आज आणि विशेष आमचे जुने सर्व मुळगीर परिवार, वडील बी तयार आहेत आणि मुलं बी तयार आहेत. पूर्ण घरानाच भजनाक्ष भाजवतला. आणि एकीकडं वाजविणारामध्ये माझ्या डाव्या हाताचे पकवाजी म्हणजे एकेकाळी ज्यांनी महाराष्ट्र गदगदा हलविला गुणाच्या बळावर असे वैकुंठवासी पूज्यश्री पकवाजातली ख्यातनाम मूर्ती
ते म्हणजे सुभाषबुवा देशमुख. त्यांचे हे अनुज म्हणजे चिरंजीव आहेत. वडिलाच्या पावलावर पाऊल देत. आणि एकीकडं आमचा कृष्णा आहे. आता इथं वाजविणारी आमचे कृष्ण महाराज, गोविंद महाराज, कथाकार, कीर्तनकार आणि गाणारी वाजविणारी तयारीतली माणसं. आज म्हणजे असा मेळ आहे महाराज. उग काकडा दिसतोय मला ह्याच्यातून. आप्पा महाराजांनी चांगला मेळ घातला. सर्वात महत्वाचे चंद्रशेखर बाबाची प्रामाणिकपणे केलेल्या सेवेचं प्रमाणपत्र आहे. या आप्पा महाराजांच्या मनोकामना चंद्रशेखर बाबांनी पूर्ण केल्या. कुठंतरी श्रद्धा, भावना, विश्वास या चीजा कशा आहेत, त्याला व्हायब्रेशन जमत नाही. काय हिलणे डुलणे क्रिया चालत नाही. तुम्ही कशावरही ठेव, एकदा भावना ठेवल्या त्याला स्थलांतरित केलं की लॅप्स होऊन जाते मागचं सारं. सरकारी रक्कम वेळेच्यात नाही वापरली तर काय होती, ती लॅप्स होती, जमा होती ती. तसंही ते आपला विश्वास, आपली भावना, आपली श्रद्धा तुम्ही कशावर बी ठेवा. ठेवताना शेकडो वेळेला विचार करा, पण एकदा ठेवल्यानंतर डळमळीतपणा चालू. तू डगमगी तो वाया डगमगी तो वाया जाय, हीर नाही गोता खाय. म्हणून भावनेला, श्रद्धेला स्थलांतर चालत नाही, व्हायब्रेशन चालत नाही. एकदा भावना, मना, विश्वास म्हणून टेकला पुन्हा हलवायचा. मग तिथून तुम्ही काही मागा, मिळल. तुम्ही दगडावर ठेवा, भावधरी पाषाण दुर्जना सज्जन काय करी. भावना जर ठेवल्या दगडच माणसाला तारतो. त्यामुळं अहो नाही तरी कोणत्याही गावच्या मंदिरात काय काय दगडच आहेत ना ते, पण दगडातून देवत्व सिद्ध करायची विल पॉवर भावनेत. तात्या आज सकाळी तात्या दगडातून देवत्व सिद्ध करायची ताकद ही भावनेत. दगडातून देव, मातीतून बाकी काय.
काय ज्ञानोबा सांग. गुरुचे निनावे माती डोंगरी जयापाशी होती, ती कोळिकी त्रिजगती एक बद गेली. मातीचा द्रोणू केला तया कोळिकिया भाव फळला. चिखलाचाच गुरु बनविला, पण त्या मातीतून आगळी वेगळी विद्या प्राप्त झाली. त्याचं कारण फक्त भाव. जागवीत गोत गोदावरीताई महाराष्ट्रातली ख्यातनाम गायिका. गोदावरी त्यांच्या बहीणबाई सहित साथीला वेगळं कुणाला घ्यायची गरज नाही. दोघी बहिणी सख्या बहिणी तयार आहेत, दोघी हजर आहेत. आज मेळ चांगला दिसायला. काय काय म्हणले? दुग्ध शर्करा योग. हा असलं काही वयामांना तर मला असलं आठवण चिंतनातला महत्वाचा मुद्दा आहे. भाव, श्रद्धा, विश्वास या चीजाच असे आहेत. त्याला फक्त व्हायब्रेशन ठाम रूपानं. आणि कसं असते, आम्ही हमेशा सांगतो, धंदा कुठला बी करा, धंद्यात नंबर 1 इमानदारी लागते. काय लागते? ज्याची उचल घेतली त्याच्याकडेच काम करावं. एकाची उचल घ्यायची दुसऱ्याच्या कारखान्याला जायचं, ही धंद्याची पद्धत नाही. धंद्यात पोटाला पोटभर खायचं असलं तर धंद्यात इमानदारी करावी. आमच्या तब्येती बी बरोबर नसू द्या महाराज, या गादीवर उभं राहिलो गद्दारीनं कधीच वागलो नाही. मेंढीच्या देठापासूनच काम करणार. हा इथं उभं राहत नाही तोपर्यंत गळून जाईल शरीर. आता सारखी कार्यक्रम म्हणजे, पण इथं उभं राहिल्यावर बांधणं केलं इतका ढिगाणा असतो. म्हणजे याचा अर्थ आत्मप्रौढी म्हणून बोलत नाही. आपल्या आपल्या धंद्यात माणसानं इमानदारी करावी. आणि बघा, तेवढी इमानदारीवर फायनल होत नाही, धंद्यात भांडवलदारी बी लागते. धंद्यात कशाची गरज आहे? तुम्ही छोटा करा, मोठा करा, कसलाही करा, माईक उभं राहून चाली म्हणायच्या. 2 चाली पाठ नाही, माईक उभं राहायचं. त्याला खजाना पाहिजे, खजाना. नवा नवा माल काढता आला पाहिजे. ठेवण काढली की माणसाने म्हणलं पाहिजे ही नवच माल आहे की. एकाला दुसरी चाल फिरून फिरून ती त्याला गायक म्हणते.
वाजविणारा पुन्हा पुन्हा तीच हाणते तसंच नाही, नवे नवे मुकडे तुकडे, नवे नवे रेले, नवे नवे तिहाई. हा म्हणजे ती त्याला त्याच क्वालिटीचा माल काढता आला पाहिजे. आणि कसं आहे, माणसं नवीनचे चाहते, नवं निघाल्याशिवाय गोड वाटत नाही. म्हणून काय पाहिजे याला, भांडवल असल्याशिवाय नवं काढताच येत नाही. काय असं आज गायक बी खजानेबाज आहे, वाजवणार बी खजानेबाज आहे. काय आणि ऐकणारे तर त्याच्या पुढचे आहेत महाराज. आज ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावर, एक्काच्या बी चेहऱ्यावर झोपीचा वानवळा नाही. अर्ध्या बटाट्यासारख्या अशी टाका 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 काय म्हणजे इमानदारी बरोबर भांडवलदारी. आणि कसं असते, शास्त्रानं 3 प्रकारच्या सत्ता सांगितल्या महाराज, पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभाषिक. होणारा व्यवहार हा ज्याची त्याच सत्तेत होतो, विषम सत्तेत व्यवहार होत नाही. समान सत्ता विषयाविरोधा, बरोबर आहे. साधक असेल की बाधक असेल, हा समान सत्तेत व्यवहार होतो. अवकल्पना करा, फिल्टर पाण्याचा जग उशाला घेऊन माणूस झोपलाय आणि तहानेनं स्वप्नात व्याकुळ झाला. काय साहेब कस करायचं? फौजदार साहेब आहेत महाराज, रिटायर काय असताना पण शेवटी फौजदारच आहे. पाऊल कुणाला तरी कशाला विचारायचं. तहानही लागली आणि पाणी आहे, पण व्यवहार होत. तहान व्यावहारिक आणि आपलं तहान प्रातिभाषिक आणि पाणी व्यावहारिक, दोन्ही मध्ये काय होत नाही. आम्ही उदाहरण सांगत असतो, एका माणसाला करडीची पेटे बांधायची होती. काय करडीची पेटे नाही, काय म्हणते, काय पेट्या म्हणते. मग मला मी थोडं थोडं बांधले ताणना मी पेटे करडीचे पेटे बांधायचे म्हणल्यावर त्याला केकटाडीच्या बंधाट्या काढावं लागतं. आता मग असं कसं केकटाडीच्या बंधाट्या काढायच्या म्हणून एक माणूस स्वप्नात केकटाड तोडाय गेला. आणि केकटाडीची जात अशी चित्रे महाराज, पानं अल्टरनेट पद्धतीची असतात. एकाड एक पान राहते, एका पानावर पाय दिला आणि दुसरं पान तोडा गेला की त्याच्यात एक आहे. केकटाडीमध्ये काटे 2 प्रकारचे असतात, बॉस शेंड्याला बसलेला आणि हमाल पंचायत खाली हुक वाजवा बार. तिसऱ्याच पानाचा काटा टोचला आणि मारलेली कुबाड वेदने पोटी हेबळली आणि दिलेल्या पानाच्या पायाच्या अंगठ्यावर बसली. अर्धा अंगठा तुटला, लोळाच झाला. आता मेन शिरेवर टोला बसल्यामुळं तुटल्यामुळं रक्त थांबना. मग आता मला सांगा, त्याला काही जखम जोड म्हणा, चिलारी फुलारी बांधून गप्प बसावं का दवाखान्यात जाऊ? काय मत आहे? साहेबालाच विचारायचं. बरं कसं करायचं साहेब? दवाखान्यात जाऊ. तात्या काय म्हणाले? दवाखान्यात जावं, बरोबर आहे. हा आता डॉक्टर साहेबाला कसं होय डायरेक्ट महाराज त्यानं जखम जोड आधी करून काही बांधून गप्पासाव का डायरेक्ट दवाखाना गाठाव? माऊलीला विचारू आमच्या. बोला, लांब माऊली जवळच्याला कशाला विचार? लांबला विचारू. दवाखान्यात जावं, बरोबर आहे. पण तो स्वप्नात कॅक्टार तोडाय गेला हे ध्यानात ठेवा. काय लक्षात बसलं का नाही? ज्ञानोबर आहे म्हणतात, आगा स्वप्नीची आघाया औषध जेवची धनंजया. त्याला हलवून जाग करणं, चेव आणणं हेच त्याचं औषध आहे. कारण सत्ता वैगुण्य ना, उराट लागली कबूल आहे,
पण ती स्वप्नातली म्हणजे प्रातिभाषिक आहे. आणि दवाखाने आधी करून जे उपचार आहेत ते व्यावहारिक सत्तेतले. विषम सत्तेत व्यवहार हो. आपलं कीर्तन कशातले. आज उल्लेखनीय मूर्ती माझ्याकडून राहिली. आपल्या सर्वाची आदरणीय मूर्ती आमचे पांडुरंग महाराज जागीर मोहकर. म्हणजे हे परमार्थातलं गांभीर्य पूर्ण मुरलेलं लोणचं आहे महाराज. हा साधकीय जीवन, आदर्शदायी जीवन. मुद्दा काय? मुद्दा लक्षात आला. सर्वात महत्वाचं आहे आपलं कीर्तन कशातलं. प्रातिभाषी, व्यावहारिक आहे का पारमार्थिक आहे. 3 सत्ता आहेत ना. मग सदाशिवराव कीर्तन कशातलं आहे. काय पंचायत आली नसली. हा उघड आहे ना. कीर्तन ही पारमार्थिक सत्तेतली क्रिया. घरी झोपा येणार पण माणसं आली तो इथं. खेड्यातली माणसं 8-9ला तर घाटात असतील. बस सेकंड थर टाकून तर घोरत असतील. पण सारं बाजूला सारून इथं माणसं वेळ काढून येतात. ही कोणती पारमार्थिक सत्ता. व्यावहारिक सत्तेत पैसा हे भांडवल आहे. बोलणं कळायलंय का. व्यावहारिक सत्तेत पैसा काय आहे. भांडवल आहे. पारमार्थिक सत्तेत पैसा हे भांडवल नाही. काय. पारमार्थिक सत्तेतल्या भांडवलाचं नाव आहे विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. परमार्थातलं भांडवल. विश्वास ही परमार्थातलं भांडवल. आणि कसं असतंय बघा. किरकोळ विक्रेते, छोटे छोटे किराणा दुकानदार, ते होलसेल दुकानदाराकडून माल आणतात आणि आपापल्या परीनं विक्री करतात. होलसेल दुकानदार किरकोळ विक्रेत्यांना माल त्यावेळेला देतात तेव्हा आणि कसं आहे. पत नावाचा एक आटम असतो. कोणता आटम असतो. पत. तो वापरायचा आटम नाही, तो राखून ठेवायचा आटम. जाणकार धंदेवाईक, जाणकार जे धंदेवाले आहेत ना ती पत राखतात. वापरीत पतीचा वापर केला, पतीची अवपत झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून शहाणी जाणकार पत राखून असतात. अपवाद कधीतरी असतो पतीचा वापर. आणि त्यातली त्यात हे बघा रोकड खरेदीचा फायदा सांगतो. रोकड खरेदीचा फायदा हा आहे. 2 प्रकारात फायदा मानला जातो. एक, माल निकसून घेता येतो, निवडून माल घेता येतो. खराब लागला तर म्हणतात हो मालिक ही खराब व्हरायटी वापस कर दिया जाए, स्पष्ट सांगता येतो. आणि
पुन्हा म्हणतात काय दुकानदार अहो ही काही पद्धत आहे का? अहो आम्ही कायमची गिरायकन ही भाव आहे आम्हाला. मग मालक मुनी मला म्हणणार रे कॅश पेमेंटची गिरायक आहे व तसं नको ते चारण्यात. मग भावात सूट मिळते का मिळत नाही? मिळते, भावात सूट मिळते म्हणजे माल निपसून घेता येतून भावात सूट मिळते. हा रोकड खरेदीचा फायदा. आणि उदारी उसनवारी असेल तसं खपवून घ्यावं लागतं. आवाज करता येत नाही. आणि भाव 4 महिन्याचे व्याज लावूनच रेट असते पुन्हा. हा मग ही असं आहे. त्याच्यासाठी नितांत गरज आहे कशाची? भांडवलाची. गुंतवणुकीसाठी काय अपेक्षित आहे? भांडवल. आणि भांडवलाचं नाव काय म्हणलं? विश्वास म्हण. भांडवलाचं नाव काय? विश्वास. आणि कसं असतंय बघा, होलसेल दुकानदार किरकोळ विक्रेत्याला सुद्धा मार्गदर्शन करते. ते दुकानदार धंदा नीट करायचा आहे का? हो हो. मग थोडी कमी विक्री होऊ द्या पण रोकड न करा. दुकानदाराला माल देत बसू नका. आता आमचंच घ्या त्याच्या बाकीचं द्या सोडून. आता आम्ही येत स्वतः कसले किरकोळ विक्रेते येतात. आज चोंडी उद्या दुसरंच गाव हे असं फिरतं दुकान आहे आमचं. आमचं कसलं दुकान आहे? फिरतं दुकान आहे. आम्ही किरकोळ विक्रेते. आम्ही होलसेल दुकानदाराकडे जेव्हा माल आणायला जातो. आता आमची एक होलसेल दुकानदार आळंदीला, एक देहूला, एक पैठणला. हे आमचे कोण आहेत? होलसेल दुकानदार. इकडं तेरला, इकडं परळीला असे होलसेल दुकानदार आहेत. मग आम्ही त्या होलसेल दुकानदाराकडे माल आणायला गेलं की ते आम्हाला सांगते, ए दुकानदार धंदा नीट करायचा का? हो 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 हो. व्यर्था पुलिवाचा व्यर्था पुलिवाचा दुकानदाराने आम्हाला सांगितलं काय? कांगालाला माल देऊ नका. क्रोधी अविश्वासी त्यासी बोधकेचा व्यर्था पुलिवाच्या शिनवू नये. होलसेल दुकानदाराने आम्हाला केलं मार्गदर्शन. आता कसं आहे, हे होलसेल दुकानदार जे आम्हाला सांगायलेत कांगालाला माल देऊ नका, महाराज ते बी काही पदरमोड करीत नाही. बगलातून काढून बाजारात मांडले का? नाही 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 नाही. त्यांनी ज्या गोडाऊन मधून माल आणला कुणा? होलसेल दुकानदाराने म्हणा, ज्ञानोबारा असतील, तुकोबारा असतील, नाथरा असतील, नामदोरा असतील, गोरोबा काका असतील. हा, या होलसेल दुकानदाराने ज्या गोडाऊन मधून माल आणलाय ना, त्या गोडाऊनच्या मालकाने त्यांना सांगितलंय कांगाराला माल देऊ नका. 18व्या अध्यायात सुंदर विषय भगवान बोलून गेले. इति ज्ञानमाख्यातम गुह्यात् गुह्यतरं मया विमृशे तदशेषेण यद्यच्यसि तथा कुरु. अथ ते इति ते ज्ञानम किं ज्ञानम गुह्यात् गुह्यतर ज्ञानम. गुह्यातलं गुह्यतर असलेलं ज्ञान काय?
आतापर्यंत त्याची ओपनिंग भगवान म्हणतात अर्जुना किती गुप्त. मी आतापर्यंत आईला नाही, वडिलाला नाही, भावाला नाही, एवम अर्धांगी असले तिला सुद्धा हे ज्ञान सांगितलं. जेन संगेची माता देवकीची, जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोल. तुम्हाला नाही, अर्जुनेशी. महाराज भगवान म्हणतात अर्जुना, देवी एवढी लक्ष्मी जवळीक, तेही न देखे या प्रेमाची सुख. एवढी जवळ लक्ष्मी असलेली लक्ष्मीला देखील हे ज्ञान मी सांगितलं. ते गुह्य अर्जुनेशी बोलत आणि अर्जुनाला सांगितलं, हे अर्जुना यथा इच्छेसी तथा करू, तुझी जशी इच्छा होईल तसं कर, असं देव बोलला. आणि गप्तीशी देवाच्या लक्षात आलं काय, अरे चकलीनं अर्जुन कंगाराला माल देईल. काय होईल? ताबडतोब ब्रेकवर पाय दिल्यासारखं देवानं सांगले, अर्जुना थांब थांब थांब, यथा इच्छेसी तथा करू, पण काय? 4 लोकाला सोडून कुणाला बी दे. किती लोकाला? 4. कोण आहेत ते 4 जण? इदंदेनाद बस्कायम, सिरियल प्रमाणे, ठीक आहे, खालचा श्लोक. इदंदेनाथ भस्कायम ना भक्ताय कदाचन, न चाश्रूषवे वाच्यम, न च मां योग्य सूयति. अतपस्कायम न काय, इदम ते कोण? अतपस्कायम, सांगितल्याप्रमाणे वागत नसेल, करीत नसेल, त्याला ज्ञान सांगायचं. एक. अभक्ताय कदाचन, अभक्त असेल कदाचित सुद्धा त्याला ज्ञान सांगायचं नाही. किती झाले? 2. तिसरा, न चाश्रूषवे वाच्यम, अर्जुना तू बोलतोस, तुझ्या शब्दावर अथवा तुझ्यावर त्याचा जर विश्वास नसेल तर या नमुन्याला ज्ञान द्यायचं नाही. किती झाले? 3. आणि चौथा, अर्जुना तू सांगून पुढे निघून गेल्यावर महाग कुचाकुची करीत असेल, असल्या जातीला चकलीनं सुद्धा ज्ञान सांगायचं नाही. माम असूयते ना, काय असूय म्हणजे निंदा. शूय अभिषेवे नावाचा धातू आहे. काय शूय चन्य, शूय अभिषेव करणार, निंदा करणार. आज म्हणतात सूयते ती असूयते, असूय म्हणजे निंदा. तू सांगून पुढे निघून गेल्यानंतर महाग जर निंदा करीत असेल, असल्या नमुन्याला चकलीनं सुद्धा ज्ञान सांगायचं नाही. आणि त्याच्यातला आपला गरजेचा चिंतनातला 3ऱ्या नंबरचा आहे, नचाश्रूषवे वाच्यम. तुझ्यावर अथवा तुझ्या शब्दावर ज्याचा विश्वास नसेल, असल्या कंगालाला माल द्यायचा. होलसेल दुकानदाराली गोडाऊनच्या मालकानं सांगितले आणि तेच आम्हाला सांगितलं. म्हणजे मुद्दा काय, विश्वासरूपी भांडवल नसेल, ज्याचा विश्वास नसेल त्याचा परमार्थ बी नसेल. महाराज परमार्थच कशावर चालला? कशावर? विश्वासावर चालला. जग जाहीर आहे. अहो जेवढ्या बी खरेद्या विक्र्या देणं घेणं कशावर चालतंय? सोन्यावर बाई, सोन्यावर नाही, पैशावर चालतंय. सर्व व्यवहाराचं माध्यम पैशाच्या माध्यमातून व्यवहार चालतात. तस महाराज विश्वासावर परमार्थ अवलंबून. हा म्हणजे जग जाहीर आहे. विश्वास आता काही ठिकाणी कसं आहे बघा, पैशाला कमी नाही. काही माणसाकडं पैसा मुबलक, अमाप पैसा नाही, पण त्या येड्या जातीला गुंतवणुकीचं ज्ञान नाही. 2 नंबर मध्ये गुंतविते, महागल्ली पुढी एकदाच लेवल करून घेते.
हे असलं हे बघा हे असलं अहो काही लाट्याक आले काही गेले रक्कम तर गेलीच गेली बँक गेले की हे बी मागे गेले शोधित शोधित वर गेली कपाटांना मुद्दा काय गुंतवणुकीचं ज्ञान अपेक्षित कसं असते हे बघा धंदा असला करावा कसला दुर्दैवानं कोरोना सारखा वैचित्र्यपूर्ण काळ जर आलाच दैववशात दुर्दैवानं जर असा प्रसंग ओढवला जागतिक लेवलची मंदी म्हणा बंदी आली म्हणा धंदा बसला आपल्या भाषेत तर किमान पक्षी मुदल तरी जागेवर राहा मुदलामध्ये पडे ऐसा खोटा उदीम, 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 ऐसा खोटा उदीम. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उद्दीम असला धंदाच खोटा नाही झाला ना अपमान्य आम्हाला पण कमीत कमी निदान मुदलचं जागेवर राहो का ना अरे बघा माणूस धंदाच कशासाठी करते तुका म्हणे लाभ होय